छावा मूवी तर प्रत्येकानेच पाहिला, पण त्याची शूटिंग कुठे झाली आहे, काय आहे ही वास्तू बघितली आहे का? चला तर बघूया. वाईजवळील मनवली गावामधला नाना फडणवीसांचा हा वाडा. प्रत्येकी 70 रुपये तिकीट इथे आकारण्यात येतं. वाड्याच्याच बाजूला एक स्कॅनर लावलेला आहे, म्हणजे वाड्यामध्येच लावला आहे. त्याबद्दल वाड्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर वाडा हा प्रशस्त आणि खूप सुंदर आहे. खरं तर ऐतिहासिक वस्तू आहे आणि खूपच सुंदर आहे. बघण्यासारखी ही वास्तू आहे. वाड्याचं बांधकाम लाकडी, कौलारू, मातीचं, दगडाचं असं हे केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि नाना फडणवीसांचा फोटो बघून आम्ही समोर शयनकक्षाकडे वळलो. यामध्ये आम्हाला नाना फडणवीसांचा पलंग म्हणजे बेडसुद्धा दिसला. त्यासमोरच नानांनी बनवलेल्या छोट्या मोठ्या पेंटिंग्स होत्या. संपूर्ण वाडा हा लाकडी होता. खरंच बघण्यासारखा आणि सुंदर होता. वाडा हा स्वच्छ, सुंदर, नीटनेटका आणि छान सजवलेला होता. वाड्यामध्ये छोट्याशा कारंज्यासुद्धा होता. दगडाच्या भिंती होत्या, कौलारूच्या छप्पर होतं. खरंच हा सुंदर वाडा बघण्यासारखा होता. वाडा खूप मोठा होता. माहिती माझ्यातून पूर्णपणे लक्षात नाही आहे, पण वाड्या छान पेंटिंग्ससुद्धा केलेल्या होत्या. त्यानंतर ह्या पेंटिंग्स काही नाना फडणवीसांच्या होत्या, काही त्यांनी संमेलन भरवून तिथे ठेवण्यातसुद्धा आल्या होत्या. याबद्दलची संपूर्ण माहिती, नाना फडणवीसांचा इतिहास, त्यांचे कामगिरी, कार्यकीर्ती सगळं या वाड्यामध्ये लिहिलेलं होतं आणि माहितीसुद्धा सांगत होतं. खूप छोट्या मोठ्या गोष्टी होत्या. ऐतिहासिक वास्तू आहे, बघण्यासारखी आहे. मला असं प्रत्यक्षरित्या वाटतं की आपल्या मुलांना जाऊन ह्या वास्तू तुम्ही दाखवायला हव्या. इतिहासाशी संबंधित हा छोटासा वाडा का होईना त्यांच्या नजरेत घालायला हवा, कारण वाडा खरंच खूप सुंदर आणि बघण्यासारखा आहे. बऱ्याचशा पिक्चरांमधनं आपल्यासमोर हा वाडा येतो, पण आपल्याला माहितीसुद्धा नव्हतं की हा वाडा या वेळेला वापरण्यात आलेला आहे. असो, वाड्याच्या मागील बाजू खरंच खूप सुंदर आहे. छान कृष्णा नदीच्या काठी हे वाडा आहे आणि तिथेच विष्णू आणि शंकराचे मंदिरसुद्धा आहे. समोर तुम्ही बघालच. त्याबद्दल मला खरंच खूप सुंदर असं वाटतं की शंकराच्या मंदिरात एवढा सुंदर आवाज घुमत होता की ते बघून मलाच खूप आनंद होत होता. तिथे काढलेला व्हिडिओ हा केवळ व्हिडिओच आहे. तो आम्ही दाखवण्यासाठी काढलाच नव्हता. नवऱ्यांनी अप्रत्यक्षरित्या तो टिपलेला होता, पण तो व्हिडिओ खरंच खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही बघाल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचं इन्स्टा चॅनलसुद्धा आहे, त्यामुळे तिथेसुद्धा मला सबस्क्राईब करा आणि इथेसुद्धा करा. मी नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे. असो, आपण ऐतिहासिक वास्तूबद्दल बोलत आहोत, तुम्हाला कळेलच. समोर बघा, प्रत्यक्षरित्या खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स इथे लावलेले आहे. आम्हाला इथे मस्तानी बाईसाहेबांची पेंटिंगसुद्धा दिसली. खरंच खूप सुंदर असं वाटलं. ह्या छोट्या छोट्या पेंटिंग्स नाना फडणवीसांनी स्वतःच्या हातांनी काढलेल्या आहे. ह्या त्यावेळेसच्या पेंटिंग्स आहेत. खरं तर कॅमेऱ्याला बंदी होती, पण आम्हाला त्यांनी अलाउड केलं होतं. आम्ही त्यांना विचारलं होतं. तुम्ही बघू शकता कृष्णा नदीच्या काठी असलेला हे वाडा आणि तिथील हे सुंदर असं दृश्य. वरती आकाश, खाली नदी आणि हा वाडा. खरंच खूप सुंदर दृश्य आहे. इथूनच छावा मूवीची शूटिंगसुद्धा झालेली आहे, बघाल तुम्ही. आणि ही आपली कृष्णा बाई आहे. शांत, निथळ, झुळझुळ वाहणारी हीच ती कृष्णा बाई, जी वाईच्या ठिकाणी स्थित आहे. कैलास राना शिवचंद्र मोडी, फळींद्र माता मुकुटा जळारी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, सुधवीर शंभो मत्स्यगोदतारी, शंभो भोलेनाथ भगवान. तर आता आपण बघितलंच की इथे आम्ही छावाची शूटिंग झाली असं आम्ही तुम्हाला सांगितलं आणि त्या ठिकाणी आम्ही आलो होतो. तर इथे आम्हाला काका त्यांनी ही पूर्ण माहिती सांगावी आम्ही अशी रिक्वेस्ट केली, तर काका हो म्हणालेत. आपल्याला आता आपल्याला काका पूर्ण माहिती सांगतायत की शूटिंग कुठे झाली, कधी झाली, किती दिवस झाली आणि कशा प्रकारे झाली. तर नक्कीच काकांच्या तोंडून हे सगळं ऐकून घेऊया. छावामध्ये आम्ही स्वतः मावळे म्हणून काम केलेलं. स्वतः मावळे म्हणून काम केलेले 12 दिवस झाले इथं शूटिंग. 12 दिवस फायनल. तुमच्याकडे काय होतं? ढाल, भाला, तलवार? माझ्याकडे तलवार आणि ढाल होती. तुम्ही किती लोकांना मारलं? तसं घरी सांगता येत नाही, गर्दीत किती लोकांना उभं असतील. तसं काही 12 दिवस झाली
म्हणताय? 12 दिवस शूटिंग चालली होती. 2000 सैन्य होतं. 2000 सैन्य आणि 12 दिवस शूटिंग. 12 दिवस. काकांचं म्हणणं असं आहे की 2000 सैन्य होतं, 12 दिवस ही शूटिंग झालेली आहे. शूटिंग झाली त्यावेळेला इथे बरेचसे लोक होती आणि त्यामध्ये काकासुद्धा सामील होते. काकांनीसुद्धा मावळ्यांचा रोल त्यामध्ये केलेला आहे, पण काका म्हणतात घरात सांगायचं नाही आहे हे सगळं त्यांना. तर अशा प्रकारे इथे या मूव्हीची शूटिंग झाली आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलंच आहे. आता तुम्ही या चित्रीकरणामधनं हे सगळं बघून घ्याल अशी मी अपेक्षा करते. आणि छावामध्ये काका तुम्हाला कुठे दिसतात का ते पहा. हां, ते सुद्धा छावामध्ये काका तुम्हाला दिसत आहेत का ते नक्की बघा आणि आम्हाला सुद्धा कमेंटमध्ये सांगा. 2.5 किलोमीटर ही घंटा तुम्हाला दिसू शकते बघा. तुम्ही बघू शकता किती जड ही आहे. जवळपास 700 किलोची घंटा आहे आणि इथं असलेल्या काकांच्या माहितीनुसार 2.5 किलोमीटरपर्यंत हिचा आवाज जातो. म्हणजे तुम्ही बघू शकता. आता हिला वाजवण्यासाठी त्याच्यामध्ये काही नाही आहे, पण तुम्ही बघू शकता किती नक्षीकाम त्याच्यावर भारी केलेलं आहे. आणि जवळ आण थोडं म्हणजे दिसेल आतमध्ये. घंटेसाठी सेपरेट हे केलेलं आहे आणि केवढा मोठा साखळी दंड आहे त्याला ते बांधून ठेवलेली आहे. 1707 असं त्याच्यावर सालसुद्धा लिहिलेलं आहे घंटीवरती. हो. आणि ही इंग्रज सरकारने लावलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इंग्रजांनी 1707 साली इंग्रज सरकारने त्यावरती चिन्हसुद्धा आहे खरं तर. एक मेरी हां लाईक असं एक आहे सिम्बॉल्स. आता आम्ही नाही ओळखू शकत ते कशाचं आहे आणि त्या काकांनाही माहिती नाही आहे, बट आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.